सध्या राज्यभर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जी आहे ती धडक कारवाई सुरू आहे आणि याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जे भेसळखोर आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। मात्र याच तुकाराम मुंढेंवर पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे, तुकाराम या नावाने पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे आणि हे जे पुस्तक तुकाराम मुंढेंचं लिहिलेलं आहे त्याचे लेखक आता शफी पठाण आता आपल्या सोबत आहेत। सर, story.com मध्ये तुमचं खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे तुमचं। काय नेमकं कसं म्हणजे सुचलं तुम्हाला की तुकाराम मुंढेंवर हे पुस्तक लिहावं? मी मूळचा नागपूरचा आहे आणि 25 वर्ष वेगवेगळ्या दैनिकांमध्ये नागपुरात काम केलेलं आहे। तुकाराम मुंढे जेव्हा पहिल्यांदा नागपूर जिल्हा परिषदेचे CEO म्हणून नागपुरात आले तेव्हा त्यांची कारकीर्द मी अतिशय जवळून पाहिली। म्हणजे कर्तव्य कठोरता, सत्याचा आग्रह आणि चुकीला माफी नाही या तत्वानीच ते CEO म्हणून नागपूर जिल्हा परिषदेला काम करत होते। ती कारकीर्द मी पाहिली पहिल्यांदा आणि मी व्यक्ती म्हणून, म्हणजे मी पत्रकार म्हणून म्हणत नाही, कारण पत्रकारांना चुका काढायची खोड असते, त्याच्यामुळे व्यक्ती म्हणून मी त्यांच्या कार्यशैलीने खूप प्रभावित झालो। त्यानंतर पुढे 2020 साली ते नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून पुन्हा नागपुरात आले आणि तो कोरोनाचा काळ होता, अतिशय वाईट अवस्था होती, जगण्या मरण्याचा प्रश्न होता समाजाच्या। त्याही स्थितीमध्ये तुकाराम मुंढेंनी शहराचं पालकत्व आयुक्त म्हणून ज्या पद्धतीने सांभाळलं आणि ती अतिशय युद्धजन्य परिस्थिती ज्या कुशलतेने हाताळली, ते सगळं पण मी अतिशय जवळून पत्रकार म्हणून आणि व्यक्ती म्हणून नागपूरकर म्हणून पाहिलेलं आहे। आणि इतकं सगळं चांगलं काम प्रामाणिकपणे करत असतानाही ज्या पद्धतीने नागपुरात काही राज्यकर्त्यांकडून, म्हणजे त्याच्या आधीची त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये असे प्रसंग त्यांच्या वाट्याला अनेकदा आले, पण नागपुरात त्याची तीव्रता जरा जास्त होती, कारण कोरोना काळात त्यांनी केलेले प्रयत्न जे होते ते अतिशय प्रामाणिक होते, त्याच्यात अनेक लोकांचे जीव वाचले। असं असतानाही त्या व्यक्तीला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बदनाम करण्याचा प्रयत्न नागपुरात झाला आणि हे सगळं मी अतिशय जवळून पाहतो। मला फार वेदना झाल्या, एक संवेदनशील मनाचा पत्रकार म्हणून मला फार वेदना झाल्या आणि मला असं वाटलं की याची जी दुसरी बाजू आहे ती पण जगासमोर आणली गेली पाहिजे। कारण तुकाराम मुंढे कसं असतं, आपल्याकडे राजकीय लोकांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणारी माणसं तुलनेने जास्त असतात, भावनेत वाहून जातात। मला वाटलं की असं जर झालं तर एका चांगल्या अधिकाऱ्याच्या कार्यशैलीवर परिणाम होईल आणि त्याची प्रतिमा पण डागाळली जाईल। ते टाळायचं असेल तर यातली जी दुसरी बाजू आहे ती आणि ह्या व्यक्तीचा एकूणच बालपणापासूनचा संघर्ष आहे तो जगापुढे यायला पाहिजे, या उद्देशातून मी या पुस्तकाकडे वळलो आणि हे पुस्तकात वाचकांचे सांगितलं। तुम्ही तुकाराम मुंढेंचा जीवन प्रवास, त्यांचा संघर्ष कशा म्हणजे किती काय मांडण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही म्हणताय बालपणापासून त्यांचा मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांचं बालपण मात्र तुम्ही कसं जाणून घेतलं आणि हे सगळं तुकाराम मुंढेंना माहिती आहे का? तुम्ही त्यांच्यावर पुस्तक लिहिले? आधी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुकाराम मुंढेंच्या आयुष्याचं जे काही चित्रण त्याच्यात झालेलं आहे ते वास्तववादी आहे का, त्याला काय आधार आहे वगैरे। तर त्यांचं जे ताडसोना नावाचं गाव आहे बीडपासून एक 15-20 किलोमीटर अंतरावर, जिथे त्यांचं संपूर्ण बालपण गेलं, जन्मही तिथेच झाला, तिथे मी गेलो, तिथे राहिलो मुक्कामी अनेक दिवस। हे तुकाराम मुंढेंना तोपर्यंत माहिती नव्हतं, हे महत्त्वाचं आहे। आणि त्यांच्या लहान बालपणातल्या मित्रांना भेटलो, त्यांच्या शिक्षकांना भेटलो, त्यांची शाळा पाहिली, ज्या शेतात ते राबायचे ते शेत पाहिलं, त्यांच्या काही तिथे अजूनही स्थानिक असलेल्या नातेवाईकांना मी ते भेटलं आणि त्यातनं मला जे काही ऐवज गवसला त्यातून असं जाणवलं की खरंच हे जे काही तुकाराम मुंढेंचा जो संघर्ष आहे तो असं सगळं घडलंय त्यांच्या आयुष्यामध्ये, यातलं काहीही खोटं नाही आहे। तर तेव्हा नंतर मी विचार केला की नाही, मग हे पुस्तक रूपात आलं पाहिजे आणि ते वेगवेगळ्या पातळ्यांवर तपासूनही घेतलं। केवळ एका व्यक्तीने सांगितलं म्हणून मी पटकन विश्वास ठेवला नाही, कारण माझा मूळ पेंट पत्रकाराचा आहे, त्याच्यामुळे माझ्या आतला पत्रकार काही झोपत नव्हता। जरी मी लेखक म्हणून त्या पुस्तकाचं लेखन करत असलो तरीही मला विविध पातळ्यांवर प्रश्न पडायचे आणि मी ते माझं समाधान होईपर्यंत त्याचं उत्तर सापडत नाही तोपर्यंत मी पुढे जात नव्हतो। यातून मग मी ते सगळे तथ्य तपासले, त्यात मला वास्तव आढळलं आणि मग मी पुस्तकाकडे वळलो। आता तुमचा दुसरा प्रश्न की तुकाराम मुंढेंना काही माहिती होतं का? तुम्हाला असं सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या दर्शकांना की पुस्तक बऱ्याच टप्प्यांवर पुढे गेल्यापर्यंत, म्हणजे जाईपर्यंत तुकाराम मुंढेंना या संदर्भात काहीही माहिती नव्हतं। मी हे रिसर्च बेस्ड पुस्तक होतं, माझ्या पातळीवर मी संशोधन करून ते पुस्तक लिहिलं, त्यातली सगळी तथ्य वेगवेगळ्या स्रोतांकडून तपासून घेतली आणि मध्ये काही काळ, एक मोठा कालखंड पुढे गेल्यानंतर आणि पुस्तकाचं बऱ्यापैकी लेखन झाल्यानंतर जे काही आणखी ऐवज मला हवा होता, जे इनपुट्स हवे होते, त्याच्यासाठी मी तुकाराम मुंढेंचे जे ज्येष्ठ बंधू आहेत अशोक मुंढे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना विनंती केली की सर, हे प्रेरणादायी पुस्तक आहे, तरुणांसाठी आणि एकूणच समाजासाठी खूपच उपयुक्त ठरेल असं आहे आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ते एक मार्गदर्शक ठरेल, इतक्या ताकदीचं ते पुस्तक होऊ शकतं जर तुमचं सहकार्य मिळालं। त्यांना माझे प्रयत्न कदाचित
प्रामाणिक वाटले असावेत. त्यांनी मला सहकार्य केलं आणि त्यांनी बालपणापासूनचं तुकाराम मुंडेंचं आयुष्य पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे सगळे इनपुट्स होते. त्यातून मला जे काही मिळालं त्यातून त्या पुस्तकाची लांबी आणि गुणात्मक दर्जा जो आहे तो वाढत गेला. साधारण किती पानांचं हे पुस्तक आहे? हे जवळजवळ 220 पानांच्या जवळपास झालेलं आहे आणि एका विशिष्ट कालखंडावर आधारित हे पुस्तक आहे. त्यामुळे त्याची लांबी आत्ता ती कमी वाटते आहे. 220 पानांच्या जवळपास. 220 पानांमध्ये मांडणं तुम्हाला शक्य वाटलं का? कारण आव्हानं आली का की बाबा एवढ्यात मांडणं सगळं शक्य आहे का? नाही, जसं मी आधी म्हणालो की एका तुकाराम मुंडेंच्या एकूण आयुष्यातला एक विशिष्ट कालखंडावर आधारित ते पुस्तक आहे. त्यामुळे त्याला जरा पानांची मर्यादा होती आणि पुढे मागे लेखक म्हणून जर मला असं वाटलं की काहीतरी राहिलंय, आपल्या हातून काहीतरी सुटलंय, तर पुढच्या भागाचा पण विचार होऊ शकेल. साधारण हे पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे आणि याच्या प्रकाशनाला प्रमुख पाहुणे कोणी येणार आहेत का? आत्ता 2 दिवसांनी म्हणजे 17 जुलैला टिळक स्मृती मंदिर, टिळक रोड इथे संध्याकाळी 5 वाजता या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि ज्येष्ठ साहित्यिक, मोठं नाव आहे, रंगनाथ पठारे सर, ते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येत आहेत. शिवाय राजीव खांडेकर जे ABP माझाचे मुख्य संपादक आहेत ते येत आहेत. संग्राम गायकवाड जे माजी सनदी अधिकारी येत आहेत ते येत आहेत आणि सरहद संस्थेचे जे संस्थापक आहेत संजय नहार, तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तुकाराम मुंडे सर अर्थात येणार आहेत. मी स्वतः लेखक म्हणून आणि प्रकाशक म्हणून शरद तांदळेजी, आम्ही दोघांनी त्यांना संयुक्तपणे विनंती केली की सर, हे पुस्तक तुमच्या जीवनावर आधारित आहे. तुमचं जीवन प्रेरक वाटतंय अनेक तरुणांना आणि त्याच्या प्रकाशनाप्रसंगी जर तुम्ही स्वतः सभागृहात उपस्थित असाल तर आम्हाला सगळ्यांना तर आनंद होईलच, तरुणांसाठी पण ती एक पर्वणी असेल. त्यामुळे तुम्ही प्रकाशनाला यावं अशी गड आम्ही त्यांना घातली आणि त्यांनी आमची विनंती मान्य केली आहे. किती दिवसापासून तुम्ही हे पुस्तक लिहिता? मला वर्ष लागलं, पूर्ण वर्ष. आणि कोणत्या याच्यात आहे? मराठी, फक्त मराठीमध्येच आहे का इंग्लिश हिंदीमध्ये सुद्धा? नाही, आता मूळ आवृत्ती जी आहे ती मराठीत येत आहे आणि इंग्रजी आणि हिंदीसाठी काही लेखकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यांची इच्छा आहे याचा अनुवाद करण्याची. पुढच्या टप्प्यावर कदाचित ते होईल. वाचकांना काय आवाहन करा? वाचकांना मी एकच आवाहन करेल की हे म्हणजे जसं मी आधी बोललो की हे अनेक पिढ्यांसाठी दस्तऐवज ठरावं. ते मी लिहिलंय म्हणून नाही, मी वारंवार अतिशय विनम्रपणे हे नमूद करतो की मी लिहिलंय म्हणून ते पुस्तक तुम्ही घ्या असं मी म्हणणार नाही. तुकाराम मुंडेंचा एकूण प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे आणि ज्या ज्या टप्प्यांवर विशेषतः तरुणाईला असं वाटतं की बा आमची घरची जी गरिबी आहे किंवा आर्थिक परिस्थिती आहे किंवा दारिद्र्य आहे ज्यामुळे आम्ही यशस्वी होऊ शकत नाही आणि ते अनेकदा असं होतं की ते नैराश्यात जातात. मला असं वाटतं की या टप्प्यावर त्यांना सावरून म्हणजे भावनिक बळ देणारं आणि योग्य मार्गदर्शन दाखवणारं हे पुस्तक झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते पुस्तक आवर्जून घ्यायला हवं. आम्ही जाणीवपूर्वक त्याची किंमत खूपच कमी ठेवलेली आहे. तुम्ही म्हणाले की 1 वर्षापासून मी लिहितोय, तर साधारण तुम्हाला किती वेळ लागला हे पुस्तक लिहिण्यासाठी आणि आता ते पूर्ण कधी झालं तुम्ही? तेच सांगतोय की 1 वर्ष मला कल्पना सुचली तेव्हापासून त्या पुस्तकाचा शेवटचा शब्द लिहून होईपर्यंतचा कार्यकाळ जो होता तो वर्षभराचा होता आणि अनेक टप्प्यांवर मी स्वतः लेखक म्हणून भावनिक प्रसंगांना सामोरं गेलो. कारण तुकाराम मुंडेंचं आता सगळं आता मी पुस्तकाच्या तपशिलावर बोलणार नाही कारण ते आता 2च दिवस राहिले पुस्तक समोर यायला लोकांना. पण अनेक टप्प्यांवर मला अतिशय अस्वस्थ व्हायला झालं. कारण कुठलाही संवेदनशील मानवी मनाचा माणूस जो आहे ना, संवेदनशील मनाचा जो माणूस आहे ना, तो जर तुकाराम मुंडेंचं आयुष्य इतक्या तपशीलवर वाचत जर गेला तर तो अस्वस्थ होईल. इतकं संघर्ष त्यांनी टोकाचा त्यांच्या आयुष्यात पाहिलेला आहे. आता आपण बघतोय की FDH म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाई जे आहे ते आयुक्तांच्या म्हणजे तुकाराम मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या 12 वर्षात 25 वेळा बदल्या झाल्या. हे सगळं त्यांचा हा संघर्ष तुम्ही त्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला? त्यांचा संघर्ष मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याच्यात किती वर्षाचा संघर्ष आहे यावर मी बोलणार नाही. ते मला वाटतं ते पुस्तकातच वाचलं गेलं पाहिजे. पण तुकाराम मुंडे म्हणजे प्रामाणिक ह्या शब्दाचा पर्याय ठरावा इतपत ते प्रामाणिक आहेत आणि म्हणूनच तुम्ही जसं म्हणालात की 20 वर्षात 25 बदल्या झाल्या, तर इतिहास जर तपासला आम्ही आमच्या देशातल्या सगळ्या समाजकारणाचा आणि राजकारणाचा, तर कुठल्याही प्रामाणिक माणसाच्या वाट्याला असाच संघर्ष आणि अशाच वेदना येतात ज्या तुकाराम मुंडेंच्या वाट्याला आलेल्या आहेत. तर त्याचं चित्रण बऱ्याच अंशी त्या पुस्तकात आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर हे शफी पठाण जे आहेत लेखक, त्यांनी तुकाराम मुंडेंवर तुकाराम हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे आणि येत्या 17 तारखेला जे आहे त्याचं प्रकाशन होणार आहे आणि यामध्ये तुकाराम मुंडेंचा प्रेरणादायी प्रवास जो आहे तो दाखवण्यात आला असं सांगण्यात येतंय. प्रियांका परदेशी, story.com पुणे.